मी आज तुटून पडलोय. मी आज संपून जाईल. जे काही समोर आलंय ते अत्यंत वेदनादायी आहे. हे त्यानं कसं सहन केलं असेल याचा विचारही मला करवत नाहीये. ही भावनिक प्रतिक्रिया आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची भाऊ धनंजय देशमुख यांची. या हत्या प्रकरणी सीआयडीनं चार्जशीट दाखल केल्यानंतर आता त्या हत्येच्या वेळचे 15 फोटोज मीडिया समोर आलेत, ज्यात कोणी त्यांचे कपडे फाडत होतं, त्यांना कोणी रॉडनं अंगावरती वार करत होतं, कोणी त्यांच्या मृतदेहासोबत सेल्फी काढत होतं, तर कोणी चक्क त्यांच्या मृतदेहाची क्रूर थट्टा करत त्यांच्या अंगावर लघवी करत होतं. हे फोटोज बघून केवळ देशमुख कुटुंबीयच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातील सर्व संवेदनशील नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला. संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि कित्येकांच्या तर झोपाच उडाल्या आणि माणसातल्या राक्षसी वृत्तीचं दर्शन झालं. पण हे सगळं जरी असलं तरी आता हत्येच्या तब्बल 85 दिवसानंतर संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याची चिन्ह दिसू लागली आणि या सगळ्याची नैतिक जबाबदारी म्हणजे धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्याची वेळ आली. म्हणजेच एका अर्थी इथं ताकदीचा पराभव होऊन सत्याचा विजय होतोय. त्यामुळेच आजचा हा विशेष व्हिडिओ त्याच विषयावर. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांचं अपहरण करून अवघ्या 3 तासात त्यांच्या शरीराची अत्यंत क्रूर पद्धतीनं विटंबना करत निर्दयी हत्या करण्यात आली. या हत्येनंतर समाजात सगळीकडे संतापाची लाट उसळली. आरोपींच्या विरोधात खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या हे 3 गुन्हे नोंदवण्यात आले आणि या प्रकरणात सुरुवातीपासूनच एका माणसावर सातत्याने आरोप केले होते आणि तो माणूस म्हणजे धनंजय मुंडे यांचा खास माणूस वाल्मिक कराड. खरं तर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास लागावा यासाठी देशमुख कुटुंबानं आणि विशेषतः धनंजय देशमुख यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आतोनात प्रयत्न केले. पुढे त्यांना मस्साजोगच्या ग्रामस्थांची आणि अवघ्या महाराष्ट्राची साथ मिळाली. या हत्येच्या विरोधात राज्यभरात सगळीकडे आंदोलनं, निदर्शनं झाली. कित्येक राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी तर यात सहभाग घेतला. पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्यात आला आणि संपूर्ण तपास यंत्रणा कामाला लागली आणि या हत्येतील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडला देखील अटक करण्यात आली. त्यानंतर राज्यभरातून सातत्यानं वाल्मिक कराडला पोचणाऱ्या आणि त्याला एवढं मोठं करणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. पण या संपूर्ण लढाई संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील 2 व्यक्तींच्या धैर्याची, संयमाची आणि न्यायासाठी दिलेल्या लढ्याची अवघ्या महाराष्ट्रानं दखल घेतली आणि ते 2 व्यक्ती होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख. मात्र आता या हत्येला 85 दिवस उलटून गेल्यानंतर सीआयडीनं जे आरोपपत्र दाखल केलं त्यात वाल्मिक कराड हाच या मागचा मास्टरमाइंड असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याच्यासह मुख्य आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे आणि फरार कृष्णा आंधळे यांच्यावरील गुन्हे सिद्ध झाले. त्यानंतर या हत्येच्या वेळचे 15 फोटोज माध्यमांसमोर आले आणि त्या फोटोजमधून संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या हिंस प्रवृत्तीचं दर्शन झालं आणि त्यानंतर मात्र आजवर संयमाने लढाई लढणाऱ्या धनंजय देशमुख यांचा अखेर बाण फुटला. त्यावेळी अत्यंत भावनिक होत धनंजय देशमुख म्हणाले की मला संतोष देशमुख यांच्यासोबतचे लहानपणीचे दिवस आठवले. फोटोज, व्हिडिओज बघून मी निशब्द झालो. त्यांचा शेवटचा दिवस मला आठवला. हे सहन नाही होऊ शकत. रात्री गावकरी आले होते. जो येईल त्या गळ्यात पडून रडावं वाटत होतं. आता काय करावं ते समजत नाहीये. पण या आरोपींना, समर्थकांना नियती कधीच माफ करणार नाहीये. माझा नियतीवर संपूर्ण विश्वास आहे. त्यांचा काळा बाजार उठणार आहे. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी आपला मोर्चा धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला आणि त्यांना उद्देशून म्हणाले, आरोपी कुणाच्या जीवावर उडत होते, कुणाच्या जीवावर दहशत माजवत होते, कुणाच्या जीवावर हा सगळा प्रकार घडला. मागील पोलीस अधीक्षक बारगळ यांच्या मोबाईलचा सीडीआर काढला तर त्यांना कोणत्या राजकीय नेत्याचे फोन गेले हे समोर येईल. प्रकरण दाबण्यासाठी त्यांच्यावर कोणी दबाव टाकला हे तपासा. तसंच यावेळी त्यांनी ही परिस्थिती आमच्यावर का आली याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी केली. खरं तर आजवर अत्यंत संयमानं, शांततेनं आपल्या भावाच्या हत्येचा पाठपुरावा करणाऱ्या आणि आपल्या भावाला, आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देणाऱ्या या धनंजय देशमुखांची ही प्रतिक्रिया कितीही मन हेलावून टाकणारी असली तर ही आजच्या घडीला ती अत्यंत स्वाभाविकच होती. कारण या सगळ्या 85 दिवसाच्या तपासात वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचा होत असलेला प्रयत्न, त्याला मिळणारी व्हीआयपी ट्रीटमेंट आणि धनंजय मुंडेंकडून पोलिसांवर असलेला दबाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मौन बाळगणं,
शिवाय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध या सगळ्यातून या गुन्हेगारांवर धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचं दिसून येतं. त्यामुळं मागील कित्येक दिवसापासून राज्यभरात त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे आता या प्रकरणी नैतिक जबाबदारी घेत धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा द्यावाच लागला. पण या सगळ्यातून एक गोष्ट मात्र सिद्ध झाली, ती म्हणजे देशमुख कुटुंबियांच्या पदरी कितीही कठोर संघर्ष असला, समोरच्या गुन्हेगाराची ताकद कितीही मोठी असली, तरीही त्याला बघून डगमगून न जाता संयमाने लढलेली न्यायालयीन लढाई आणि त्यामुळेच आज सत्य बाहेर निघालं आणि यातूनच सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याची चिन्ह दिसू लागली. कितीही संघर्ष असला तरी विजय होताना दिसू लागला. त्यामुळं आज अखेर धनंजय मुंडे यांच्या राजकीय ताकदीचा अंत झाला आणि न्याय आणि सत्याचा विजय झाला. बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.